मी भूपेश थुलकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहे. बुद्धगया येथील महाविहार बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे ही आम्ही मागणी केलेली आहे. बीटी ॲक्ट जो आहे 1949चा, हा बीटी ॲक्ट ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि संपूर्णपणे त्या महाविहाराचं हस्तांतरण बौद्ध समाजाच्या प्रतिनिधीकडे द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्याचबरोबर महाविहारामध्ये जे विकृतीकरण सुरू आहे ते विकृतीकरण ताबडतोब थांबलं पाहिजे. त्या ठिकाणी पंडे पुरोहित आणि ताब्यामध्ये त्या विहाराचं काम चालत असते आणि तिथे पिंडदान सारखे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी केले जातात. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यामुळे देश विदेशामध्ये जगामध्ये बदनामी होत आहे या देशाची. त्यामुळे हे सगळं थांबलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. या महाविहाराच्या मुक्तीसाठी बौद्ध समाजातर्फे, भारतीय बौद्ध महासभातर्फे, भिक्खू संघातर्फे, समता सैनिक दलातर्फे एकूण 2023 पासून सातत्याने इथं आंदोलन सुरू आहे. त्या अगोदर सुद्धा बनते सुरेश ससई यांनी आंदोलन केलं होतं. त्यापूर्वी सुद्धा अनागारिक लोकपाल धम्मपाल यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आंदोलन केलं होतं. तर हे धार्मिक आंदोलन धार्मिक पद्धतीनं झालं पाहिजे, बौद्ध समाजाच्याच वतीनं झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करू नये ही आमची त्यांना नम्रपणे सूचना आहे. राजकारण जर या आंदोलनामध्ये आणलं तर हे आंदोलन कमकुवत होईल, या आंदोलनामध्ये फूट पडेल आणि या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्या जाईल. या बौद्ध भिक्खूंनी केलेल्या आंदोलनामुळे त्याला जागतिक प्रसिद्धी मिळालेली आहे आणि संपूर्ण समाजामध्ये मोठी जागृती झाली आहे. त्या दृष्टीनं तो प्रयत्न झाला पाहिजे. दुसरं असं की आमचे जे नेते आहेत, आदरणीय रामदासजी आठवले, आदरणीय कवाडे सर यांचं NDA आणि BJPशी फार सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्यांनी आंदोलन वगैरेच्या भानगडीत न पडता त्यांनी सरळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क करावा आणि चर्चेतून हा प्रश्न सोडवावा आणि तर सर्व बौद्ध समाज त्यांचे आभारी राहिल्याशिवाय राहणार नाही. परंतु शक्ती प्रदर्शनाच्या हव्यासापोटी हे आंदोलन कमजोर होईल. त्यामुळे या अशा राजकीय हस्तक्षेपाला आमचा विरोध आहे. सोनम वांगचुक हे अत्यंत लोकशाही हक्कासाठी लढणारे, जनतेच्या प्रश्नावर लढणारे, पर्यावरणवादी, शिक्षक तज्ञ, वैज्ञानिक यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली, त्यांना रासुखाखाली अटक करण्यात आली. ही अत्यंत वाईट घटना या देशामध्ये झालेली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर आपल्या देशाची बदनामी होत आहे. सोनम वांगचुक हे अत्यंत साध्या मागण्या, ज्या मागण्या त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर होत्या की त्यांना संपूर्ण राज्याचा दर्जा दिला पाहिजे, त्यांना 6व्या अनुसूचीमध्ये ज्याप्रमाणे मेघालय, मिझोराम यांना घेतलेला आहे त्याप्रमाणे त्यांच्या लडाखला ठेवलं पाहिजे. लडाख हा बौद्ध बहुल देश आहे आणि हिमालयाचं रक्षण केलं पाहिजे. त्या ठिकाणी नोकर भरतीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. अशा पद्धतीच्या भूमिका त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी लेहवरून दिल्लीपर्यंत मार्च काढला. अशा अत्यंत शांतप्रिय आणि विद्वान माणसांना अशा पद्धतीनं अटक करणं हे योग्य झालेलं नाही. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांची सुटका ताबडतोब करावी अशी आम्ही या प्रसंगी